वेलकम टू टेक मॅथ चॅनल. आतापर्यंत आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहेत त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या ज्या मेथड ज्या आहेत त्या मेथड्स आपण पाहिल्या होत्या. मागच्या सेशन मध्ये आपण फॉर्म्युला मेथड जे आहे ती फॉर्म्युला मेथड आपण पाहिलेली होती. आता आजचं जे सेशन जे आहे या सेशन मध्ये वी आर गोइंग टू सी नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट जे असतात त्या रूटचं नेचर कसं असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी हा व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही पाहत असता त्यावेळेस आपलं जे चॅनल जे आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जो अपलोड केला जातो त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स वगैरे ज्या असतील त्या कमेंट्स त्याला देत जा. ज्यांनी ऑलरेडी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्यांच्यासाठी धन्यवाद. Now let's start today's session. Nature of a roots of a quadratic equation. मागच्या सेशन मध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे त्याचा स्टँडर्ड फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा स्टँडर्ड फॉर्म्युला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. फॉर्म्युला मेथडनं ज्यावेळेस आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यावेळेस सॉल्व्ह करत होतो त्यावेळेस आपल्याला x च्या व्हॅल्यू मिळायच्या -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला होता. मग आता आपल्याला नेचर ऑफ रूट जे आहे म्हणजे या हा x ची व्हॅल्यू मिळणार आहे ही x ची व्हॅल्यू कशावर डिपेंड असणार आहे तर ही x ची व्हॅल्यू ही पूर्ण या b स्क्वेअर मायनस 4ac च्या व्हॅल्यूवर डिपेंड असते. आता ती कशी डिपेंड असणार आहे सपोज हा b स्क्वेअर मायनस 4ac हा जर आला 0 हा b स्क्वेअर मायनस 4ac याला डेल्टा असं देखील म्हटलं जातं किंवा हा या सिम्बॉलनं किंवा कॅपिटल B या सिम्बॉलनं देखील तो डिनोट केला जातो. दुसरा सिम्बॉल यूज केलेले आहे ते सिम्बॉल आपण यूज करतोय. मग आता b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे ही जर व्हॅल्यू जर 0 असेल इथे येणार ही व्हॅल्यू जर 0 असेल तर आपल्याला मिळणारे जे रूट कसे मिळतील म्हणजे x इज इक्वल टू -b प्लस मायनस b स्क्वेअर मायनस 4ac हा 0 आला अपॉन 2a तर 0 चा स्क्वेअर रूट 0 आहे. म्हणजे त्याच्या दोन व्हॅल्यू ज्या असतील त्या दोन व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे -b आणि ही व्हॅल्यू तर पूर्ण 0 आहे म्हणजे हे एक रूट आलं आणि दुसरं जे रूट मिळणार आहे ते देखील काय असणार आहे -b अपॉन 2a. जे दोन्ही व्हॅल्यू ज्या असतील त्या सेम असतील. एक प्रॅक्टिस सेट जो होता त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये लास्ट एक्झाम्पल या टाइपचाच होतं. दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत त्या सेम आल्या त्या b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 आली ती दोन रूट आले ते चे ते दोन्ही सेम होते म्हणजे इक्वल होते. म्हणजे त्याच्यावर काय सांगू शकतो आपण when value of b square minus 4ac is equal to 0 then we get the equal roots. The roots are real and equal. When b square minus 4ac is equal to 0 then we can say that the roots are real and equal. The b square minus 4ac is equal to 0 असेल the roots are real and equal. b square minus 4ac is equal to 0 then the roots are real and equal. Now let's see the next concept. आता ज्यावेळेस या b square minus 4ac याची जी व्हॅल्यू जी आहे when value of b square minus 4ac is greater than 0 ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन जर 0 असेल इथे येणार व्हॅल्यू +5 +10 +16 तर कुठली जर असेल तर आपल्याला जे मिळणार ज्या व्हॅल्यू असतील त्या दोन व्हॅल्यू मिळतील म्हणजे x इज इक्वल टू -b एकदा मिळेल प्लस b स्क्वेअर मायनस 4ac या हा ग्रेटर दॅन 0 आहे त्याचं काहीतरी स्क्वेअर रूट निघणार आहे अपॉन 2a ही एक व्हॅल्यू मिळेल आणि दुसरी जी व्हॅल्यू मिळेल म्हणजे x इज इक्वल टू -b मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac upon 2a. So we can say that when value of b square minus 4ac is greater than 0 then we get the two values. These values are x is equal to -b plus b square minus 4ac upon 2a
and x is equal to minus b minus under root b square minus 4ac upon 2a. या दोन्ही व्हॅल्यू हे रियल नंबर्स असतील आणि ह्या व्हॅल्यू अनइक्वल असतील. म्हणजे ज्यावेळेस b स्क्वेअर मायनस 4ac हा ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेस येणारे जे काही रूट्स जे असतील हे रूट्स रियल नंबर मध्ये असतील आणि अनइक्वल असतील. म्हणजे आपल्याला इथं असं लिहिता येईल द रूट्स आर real and unequal. The roots are real and unequal. I repeat, b square minus 4ac जर 0 असेल the roots are real and equal. b square minus 4ac greater than 0 असेल तर the roots are real and unequal. Now we'll see the last condition, that is b square minus 4ac हा लेस दॅन 0 असेल. b square minus 4ac is less than 0. म्हणजे इथं काय येणार आहे मायनस d प्लस मायनस अंडर रूट मध्ये एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू सपोज -1 वगैरे जर घेतली आपण किंवा -5 घेतली व्हॅल्यू अपॉन 2a. आता निगेटिव्ह नंबरचं जर आपण स्क्वेअर रूट जर काढले तर इथं तो काही रिअल नंबर येणार नाही, हा इमॅजिनरी नंबर असणार आहे. याला फार तर फार आपल्याला काय कसं लिहिता येईल की मायनस d प्लस मायनस हा आपल्याला 5 जर याच्यात जर काय बाहेर काढून इथं -5 इंटू -1 असं आपल्याला लिहिता येईल. तर जिथं स्क्वेअर रूट मध्ये -1 की जो इमॅजिनरी नंबर येणार तिथं म्हणजे इन शॉर्ट वी कॅन से दॅट व्हेन b square minus 4ac is less than 0 then the roots are not real number. इथे हा जो नंबर आहे हा काय रियल नंबर नसणार आहे. तो इमॅजिनरी असेल याचा कन्सेप्ट आहे तो आपल्याला हायर स्टँडर्ड मध्ये ते कन्सेप्ट जे आहे ते इमॅजिनरी नंबर्स वगैरे कसे असतात काय असतात ते शिकवलं जाणार आहे. इन शॉर्ट वी कॅन से दॅट नेचर ऑफ रूट्स काय काय असणार आहे. b square minus 4ac जर इक्वल टू 0 असेल रूट्स आर रियल अँड इक्वल असतील रियल असतील. b square minus 4ac जर greater than 0 असेल तर roots are real and unequal. When b square minus 4ac is less than 0 then the roots are not real. हे आपल्याला हे आपण याच्यात हे केलेले याच्याशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स वगैरे आहेत ते प्रॅक्टिस सेट मध्ये पाहणार आहे. आणखी याच्याशी जो रिलेटेड जो एक कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट आपण पाहू की याचे रूट जे येणार आहे हे रूटची ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन यांच्याशी रिलेटेड एक्झाम्पल 25% मध्ये रिड्यूस झालेला आहे. प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये काही क्वेश्चन्स डिलीट केलेले आहेत. 2-3 क्वेश्चन ते प्रॅक्टिस सेट सोडवताना मी सांगणारच आहे. पण याच्यामध्ये आता तो सॉल्व्ह करत असताना लागणारे जे कन्सेप्ट होते नेचर ऑफ रूट्स आणि दुसरा एक जो कन्सेप्ट जो आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची जी व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू कशी फाइंड करायची ते आपण पाहू. आता ती व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं सम ऑफ रूट्स आणि मल्टिप्लिकेशन ऑफ रूट्स जे आहे कन्सेप्ट कसे यूज केले जातात. आता हे आपला स्टँडर्ड फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा स्टँडर्ड फॉर्म आहे. या स्टँडर्ड फॉर्मला मी आता प्रत्येक टर्मला a न डिवाइड करतोय. सो ax स्क्वेअर अपॉन a प्लस bx अपॉन a प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0. आता याला जर आपण हे डिवाइड केलं हा a कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे bx अपॉन a प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0. हा प्लस b अपॉन a जो आहे तो मला असं मानता येईल मायनस b अपॉन a x प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0. x स्क्वेअर मायनस b अपॉन x प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0. आता या ज्या व्हॅल्यू ज्या आहेत म्हणजे इथं x ची टर्म मायनस b अपॉन a आणि c अपॉन a मी या व्हॅल्यू इथं लिहून ठेवतो. त्या कुठं लागतील त्या मी सांगतो. मायनस b अपॉन a ही x ची टर्म आली
आणि कॉन्स्टंट टर्म जी आहे ती सी अपॉन ए आलेली. आता या टर्म आपल्याला आणखी कुठे यूज करायच्या ते मी सांगतो. आता आपले जे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हा स्टँडर्ड फॉर्म आलेला आहे. आता या स्टँडर्ड फॉर्मचे रूट जे आहेत ते दोन रूट्स येतात हे आपण पाहिलेले आहेत. रूट्स आर याचे दोन रूट्स येतील अल्फा आणि बीटा. आता अल्फा जे असणार आहे एकदा प्लस आणि बीटा जे असेल ते मायनस येईल म्हणजे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि बीटा सेकंड रूट जे मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हे दोन रूट झाले. आता जर आपण या दोन रूटची जर ऍडिशन जर घेतली म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा आणि बीटा यांची जर आपण ऍडिशन जर घेतली तर ऍडिशन काय येणार आहे मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a प्लस मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. डिनॉमिनेटर सेम आहे याची आपल्याला ऍडिशन करायची. डिनॉमिनेटर सेम ऍडिशन करायची म्हणजे आपण काय करणार आहे इज इक्वल टू काय ऍडिशन येईल इथं मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि हा प्लस मायनस हा मायनस होईल मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a ही झाली याची ऍडिशन. हा प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac हा विल गेट कॅन्सल. मग काय राहिले आता मायनस बी is equal to minus 2b upon हा 2a. Then again 2 will get cancelled. So we'll get the value minus b upon a. This alpha plus beta is equal to minus b upon a. Minus b upon a. हे मागाशी आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटाची जी व्हॅल्यू मिळालेली आपल्याला हे मी इथे लिहितो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू minus b upon a. Then we will find the value of alpha into beta. Alpha plus beta is equal to minus b upon a. Now we are going to find the value of alpha into beta. Alpha into beta. That means minus b plus under root b square minus 4ac upon 2a into beta minus b minus under root b square minus 4ac upon 2a minus b plus b square minus 4ac minus b minus under root b square minus 4ac a plus b a minus b a plus b a minus b. Here is a form the expansion form that is form of a square minus b square. a square minus b square is equal to a plus b and a minus b. म्हणजे आपल्याला इथं काय लिहिता येईल मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे हा बी स्क्वेअर मायनस 4ac याचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन मल्टीप्लाय 2a into 2a 2 into 2 are 4 a into a square minus b square minus under root b square minus 4ac. आता हेच आपल्याला काय लिहिता येईल मायनस b चा स्क्वेअर निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो सो b स्क्वेअर
त्यानंतर मायनस, आता या स्क्वेअर रूटचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट, त्याचे स्क्वेअर रूट जे आहे ते कॅन्सल होईल स्क्वेअर केल्यामुळे, म्हणजे तिथं काय येणार आहे मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विल गेट कॅन्सल, म्हणजे काय आले आता मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर, त्याला मी a इंटू a लिहितो. 4a square means 4 into a into a. 4 will get cancelled. A will get cancelled. म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती व्हॅल्यू काय मिळालेली आहे c अपॉन a, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c अपॉन a इज इक्वल टू c अपॉन a. हे याच्या व्हॅल्यू जे आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. या दोन व्हॅल्यू आणि नेचर ऑफ रूट हे तिन्ही कन्सेप्ट यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 2.5 जो आहे तो 2.5 आपल्याला सॉल्व करायचा आहे. Now let's start practice set 2.5. Within that, the first question is given in the form of fill in the blanks. The first fill in the blanks is we have given the value of b square minus 4ac is equal to 5. ही व्हॅल्यू दिलेली आणि नेचर ऑफ रूट्स कसे आहेत ते फाइंड करायचे. b square minus 4ac is equal to 5 हा प्लस आहे, म्हणजे b square minus 4ac हा ग्रेटर दॅन 0 असतो त्यावेळेस the roots are real and unequal. The roots are real and unequal. Second question दिलेला b square minus 4ac is equal to minus 5. ज्या minus 5 म्हणजे b square minus 4ac is less than 0. त्यास less than 0 असतो त्यावेळेस the roots are not real. रूट जे आहेत ते रियल नसतात. हे फिल इन द ब्लँक्स या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला दिलेले आहे. b square minus 4ac is equal to 5. The answer is the roots are real and unequal. b square minus 4ac is equal to minus 5. The roots are not real. Less than 0 speak as not real असतात. Then the second question, we have given the values of sum of roots and product of roots. Sum of root is equal to minus 7 and product of root is equal to 5. आणि याच्यावर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे. नंतर काही क्वेश्चन्स आहेत, आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करू. सम ऑफ रूट इज इक्वल टू minus 7 and product of root is equal to 5. यापूर्वी आपण पाहिलं होतं अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. सम ऑफ रूट इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए and product of root alpha into beta is equal to c upon a. तर याच्यावर इक्वेशन फॉर्म करायचं. ते कसं फॉर्म करणार आपण x square plus bx plus c is equal to 0. That is the standard form of a quadratic equation. We divide each term by a, so we get a will get cancelled. Here x square plus b upon a plus c upon a is equal to 0. अब plus b upon a आहे तो आपल्याला असं लिहिता येईल minus minus plus c plus c upon a is equal to 0. इथं पाहिलं आपण minus b upon a minus b upon a that means sum of roots, c upon a product of roots. sum of root दिलेले minus 7. इथं minus b upon a ची व्हॅल्यू काय minus 7. so x square minus 7 plus c upon a. c upon a means product of root. product of root is 5. x
इज इक्वल टू 0 म्हणजे आपलं इक्वेशन काय येईल एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सम ऑफ रूट दिलेले असतील प्रोडक्ट ऑफ रूट दिलेले असतील त्याच्यावर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं असेल तर स्टँडर्ड फॉर्मला आपण a ने डिवाइड करतो म्हणजे आपल्याला हे इक्वेशन मिळतं आणि या इक्वेशन मध्ये मायनस बी अपॉन ए ही व्हॅल्यू आपण सम ऑफ रूटची फाइंड केलेली होती. सी अपॉन ए ही व्हॅल्यू आपण प्रोडक्ट ऑफ रूटची फाइंड केलेली होती. त्या व्हॅल्यूज आपण इथं पुट केल्या and then we get the required quadratic equation. Now let's solve the next question. Now next question is find the values of discriminant. Find the values of discriminant. That means find the values of delta. याला डेल्टा यूज सिम्बॉल यूज केलं जातं किंवा डिस्क्रिमिनंट साठी डी देखील दिलं जातं. The first equation is 7x square plus 7x x square plus 7x minus 1 is equal to 0 and we are going to find the values of discriminant, that is value of delta. Now to find value of discriminant or value of delta we will compare this equation with ax square plus bx plus c is equal to 0. Then we get the value of a ची value x square चा coefficient 1, b ची value 7 आणि c ची value जी आहे ती -1. आपल्याला फाइंड करायचं आहे डेल्टा is equal to b square minus 4ac. याच्यामध्ये व्हॅल्यू जर आपण पुट केल्या b square that means 7 square minus 4 into a 1 into c minus 1 7 square 49 4 ones are 4 and ha minus minus are plus 1 4 ones are 4 so this is equal to 49 plus 4 is equal to 53. Write down this question. We will solve the next question, question number 2. And the question number 2 is like as 2y square minus 5y square minus 5y plus 10 is equal to 0. Now we have to compare this equation with ay square plus by plus c is equal to 0. We get the value of a is equal to 2, b is equal to minus 5 and c is equal to 10. Then delta is equal to b square minus 4ac is equal to b square minus 5 square minus 4 into a 2 into c 10 minus 5 square that is 25 minus 4 2s are 8 8 10s are 80 25 minus 80 minus 55. Write down this question. In this case, the value of delta is equal to minus 55. That means the roots are not real. Then the third question, root 2 x square plus 4x plus 2 root 2 is equal to 0. Now compare this equation with ax square plus bx plus c is equal to 0.
So we get the value of a is equal to root 2, b is equal to 4 and c is equal to 2 root 2. Now delta or discriminant is equal to b square minus 4ac. b square 4 square minus 4 into a root 2 into c 2 root 2. 4 square 16 minus 4 2s are 8. Root 2 into root 2 2. So this is equal to 16 minus 8 2s are 16. 16 minus 16 is equal to 0. That means the roots are real and equal. Now the question number 3 is like as we have given आपल्याला काही इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्या इक्वेशन वरून आपल्याला रूट जे आहेत ते डिटरमाइन करायचे आहेत. रियल आहेत, इक्वल आहेत, अनइक्वल आहेत का रियल नाही ते आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन इज x स्क्वेअर minus 4x plus 4 is equal to 0. याचे रूट जे आहेत ते आपल्याला डिटरमाइन करायचे म्हणजे b स्क्वेअर मायनस 4a ची व्हॅल्यू फाइंड करायची. त्याच्यावर रूट्स कसे आहेत ते द्यायचे. अगेन कंपेअर विथ ax स्क्वेअर plus bx plus c is equal to 0. We get the value of a is equal to 1, b is equal to minus 4, c is equal to 4. Now delta discriminant is equal to b square minus 4ac. b square minus 4 square minus 4 into a 1 into c 4. 16 minus 4 4s are 16. 16 minus 16 is equal to 0. Delta ची value discriminant ची value 0 आलेली. That means the roots are real and equal. The roots are real and equal. Then next question. 2y square minus 7y plus 2 is equal to 0. Compare with ay square plus by plus c is equal to 0. We get the value of a is equal to 2, b is equal to minus 7 and c is equal to 2. Discriminant b square minus 4ac. b square minus 7 square minus 4 into a 2 into c 2. 7 square 49 minus 4 2s are 8, 8 2s are 16. 4b square 49. 49 minus 16. 33. So we can say that the roots are real and unequal. Delta are greater than 0. That means the roots are real and unequal. The roots are real and unequal. Then the next question. M square plus 2m